मित्र हो, पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या गर्दीमध्ये माझ्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यात आषाढी एकादशीचा दिवस लाखो लाखो वारकऱ्यांची गर्दी. पंढरीचे सगळे रस्ते आणि चंद्रभागेचं पात्र भक्ती रसात न्हाऊन निघालेलं, चिंब झालेलं. पंढरीचा विठ्ठल आणि वारकरी जीवनावरील हा चित्रपट असल्यामुळं निदान काही शॉट तरी आषाढी यात्रेतच घ्यायचे होते आणि मग त्यासाठी काही महिने थांबावंही लागलेलं होतं. आमचे मेकअप मॅन व्यंकटेश, त्यांनी माझं मेकअप एवढं मन लावून केलं, म्हणजे खरं तर ते प्रत्येक वेळी ते मन लावूनच करीत होते. मी केवळ एक वारकरीच दिसत नव्हतो, तर एक तेजपुंज महाराज दिसू लागलो होतो. मेकअप करून एका मठातून मी बाहेर पडलो. चंद्रभागेच्या पात्रामध्ये चित्रीकरण होणार होतं. सहजासहजी कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं एका ट्रकवर कॅमेरा लावलेला होता. चंद्रभागेच्या गर्दीतून मी चालत जातो, एवढाच एक शॉट तिथे घ्यायचा होता. घाटावरून मी खाली उतरायला लागलो, तेवढ्यात समोरून येत असलेलं एक वृद्ध जोडपं सरळ जमिनीवर झोपून माझ्या पाया पडू लागलं. मी गोंधळलो. त्यांना थांबवायचाही मी प्रयत्न केला आणि म्हणालो, अहो आजी आजोबा, मी कुणी महाराज नाही, वारकरी सुद्धा नाही. हे जे तुम्ही बघतायत ना, हे सगळं नकली 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 आहे. खऱ्या खऱ्या श्रद्धेमध्ये किती शक्ती असते बघा. त्या आजी मला म्हणाल्या, नकली असला तर तुमच्या मनाला, आमच्या मनाला तुमच्यात पांडुरंग दिसला बस. आणि ते जोडपं पुढे निघून गेलं. दिग्दर्शकाशी मोबाईलवर बोलत मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. आजूबाजूला प्रत्येक वारकरी मला निहाळून बघत होता. ते मेकअपच तसं होतं. मी म्हणजे कुणीतरी एक मोठा महाराज आहे असं ज्याला त्याला वाटत होतं. चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे याचा कोणालाही अंदाज आलेला नव्हता. मोबाईलवरूनच दिग्दर्शक मला ऍक्शनची ऑर्डर देणार होते. ट्रकवर उभे असलेले दिग्दर्शक आणि त्यांच्या बाजूला असलेला कॅमेरा मला दिसत होता. मी मात्र या गर्दीत नेमका कुठं आहे हे त्यांना मात्र दिसत नव्हतं. मग मोबाईलवरून संवाद झाला, कॅमेरा रेडी झाला आणि मला मोबाईलवरूनच ऍक्शनची ऑर्डर मिळाली. जसा मी तिथून चालायला लागलो, पुढून येणाऱ्या एका वारकऱ्यानं माझे पाय धरले. मी त्यांच्या पाया पडलो. वारकरी संप्रदायामध्ये लहान थोर असं काही भेदाभेद नसतोच मुळी. एका वारकऱ्यानं पाय धरले तसे बाकीचे वारकरीही माझ्या पाया पडायला लागले. त्यामुळं कुणीतरी मोठे महाराज चंद्रभागेच्या पात्रामध्ये आलेले आहेत असं समजून बाकीचे वारकरी सुद्धा माझ्या पाया पडायला लागले. त्यांची मोठी गर्दी झाली. शूटिंग सोडून मी सुद्धा त्यांचे पाय धरीत राहिलो. त्यांचं ठीक होतं, त्यांना फक्त माझे एकट्याचेच पाय धरायचे होते. मला मात्र त्या प्रत्येकापुढं वाकावं लागत होतं आणि माझी कंबर पाठ एवढी काही दुखायला लागली की मला आता वाकणं शक्य नव्हतं. या गर्दीतच हरवून गेल्यामुळं कॅमेऱ्यालाही आता मी दिसत नव्हतो. शेवटी गर्दीतून कशीबशी वाट काढत मी सरळ मठात जाऊन बसलो. थकून गेलेलो होतो आणि अजून दिवसभर शूटिंग करायचं होतं. त्यानंतर मठाच्याच बाहेर शॉट लावला गेला. कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीनं कॅमेराही लावला गेला. जसा मी रस्त्यावर आलो, पुन्हा तोच प्रसंग, जो तो माझे पाय धरीत राहिला. आणि या सगळ्यात अचानक एक वृद्ध आजीबाई समोर आल्या, प्रचंड थकलेल्या. दुसऱ्या कोणाच्या तरी आधारानं त्या चालत होत्या. त्यांनी हातानंच खून करून मला थांबायला सांगितलं. हातातली काठी बाजूला टाकत या आजीबाई कशा तरी थरथरत्या अवस्थेमध्ये खाली बसल्या आणि पुन्हा जमिनीवर झोपून अक्षरशः माझ्या पायावर डोकं टेकवलं. मीही खाली बसलो आणि आजीच्या पायावर डोकं टेकवलं. या माऊलीचे डोळे पाण्यानं डबडबून गेलेले होते. माझा हात हातात घेऊन या माऊली म्हणाली, आता इटोबाच्या देवळात जायची बी गरज नाही, माझा इटोबा हितच भेटला मला. माझ्याजवळ शब्द नव्हते. माझेही डोळे डबडबायला लागले.
हे सगळं पचवणं माझ्यासाठी कठीण झालेलं होतं. गर्दीतून वाट काढीत मी पुन्हा मठात गेलो. तिथं बसून हमसून हमसून रडलो. कोण आपण, काय आपली लायकी, वारकरी म्हणून घेण्याची पात्रता आपल्याजवळ नाही, पण वारकऱ्यांच्या खऱ्या खऱ्या या श्रद्धेला मला देव बनवून टाकलं होतं. एकटाच रडत होतो. शोधाशोध करीत युनिटचे लोक जवळ आले. चित्रीकरण सुरू असताना अचानक मी असा कुठं पळून गेलो हा प्रश्न युनिटच्या लोकांना पडलेला. आता मी रडताना पाहून ते अधिकच बुचकाळ्यात पडले. नक्की झालं तरी काय, कुणालाच काही कळत नव्हतं. शेवटी मी रडत रडतच त्यांना म्हणालो, या वारी शूटिंग करणं आता मला शक्य नाही. माझी काय लायकी आहे, कपाळी गंध आणि गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणून मी वारकरी होत नाही. सगळे समजावत राहिले, पण माझ्यावर माझंच नियंत्रण राहिलेलं नव्हतं. मी रडतच राहिलो. डोळ्यातून वाहत असलेला पूर वाहतच राहिला. श्रद्धेला कुठलीही सीमा नाही, हेच खरं. मित्रहो, याच आषाढी वारीमध्ये घेतलेली काही शॉट्स तुम्हाला या गाण्यामध्ये दिसतील. मी आता ते गाणं तुम्हाला दाखवणार आहे. हे भक्तिगीत जरूर बघा आणि अशाच प्रकारचे प्रसंग जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हो, जाण्यापूर्वी हे गाणं मात्र जरूर बघा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा, टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. उभा विटेवरी तू विष्णूचे स्वरूप, सावळी मूर्ती तुझी विश्वस्वरूप. उभा विटेवरी तू विष्णूचे स्वरूप, सावळी मूर्ती तुझी विश्वस्वरूप. भक्तांची तू माऊली असे पांडुरंगा, टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. जगाचा तू देव तुझ्या ठाई भाव, जगाचा तू देव तुझ्या ठाई भाव. भेट तुझी घेण्यासाठी आतुरला जीव, भेट तुझी घेण्यासाठी आतुरला जीव. मायेची तू सावली असे पांडुरंगा, टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा,
तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. चल आता घरी एवढीच आस, भरवितो देवा तुला माझ्या हाती घास. चल आता घरी एवढीच आस, भरवितो देवा तुला माझ्या हाती घास. तूच माय बाप सखा पंढरीचा, टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा. टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा, टाळ मृदंगाची साथ गातो अभंगा. तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो आलो पांडुरंगा, तुझ्या पंढरीशी आलो